तर गेल्या वेळेस कुठपर्यंत आलो होतो? नकारात्मक ताणाचा विचार केलाय का आपण? ताणाचे प्रकार. बरोबर आहे. ताणाचे एकूण प्रकार किती हो? दोन. दोन. बघा बरं आठवून. चार चार. हा, कोणकोणती? सकारात्मक ताण, नकारात्मक. नकारात्मक ताण, अतिरिक्त ताण आणि अपुरा ताण. हा, राईट, छान. आणि कुणाचे आहेत प्रकार, कोण सांगितलेले? हॅन्स सेली. हॅन्स सेली. हा, हॅन्स सेली. ते- हा, ठीक आहे. एक मिनिट हा. आणि त्याच्यातील तुमचं सकारात्मक आणि नकारात्मक ताण हे आपण बघितले, बरोबर आहे का? हो. हो सर. हा, त्याच्या पुढचे प्रकार बघूया. त्यापूर्वी सकारात्मक ताण आणि नकारात्मक ताण जे होते. तर आवाज येत नाहीये. आता येतोय का? येतोय, पण तुम्ही थोडं येतोय, मोठ्या आवाजात बोला. आवाज येतोय ना आता? हो येतोय. हो येतोय सर. ठीक आहे, चालतंय. बघा, परीक्षा संदर्भातील एक, आता बघा आपण सकारात्मक ताण आणि नकारात्मक हे दोन प्रकार बघितले, पण त्यातील एक टीप आहे. टीप काय आहे बघूयात. तर सकारात्मक ताणाचं आपण उदाहरण काय देता येते? तर समजा विद्यार्थी त्यांच्या परीक्षेबद्दल घेतात, जो ताण घेतात, बरोबर आहे, तो ताण सकारात्मक आहे का? सकारात्मक. बरोबर आहे, सकारात्मक ताण आहे, प्रेरणा देणारा आहे. परंतु जर समजा एखादा सकारात्मक ताण हा जर वारंवार येत असेल, तर का लक्षात बघा, आपल्या परीक्षा कशा व्हायच्या हो? 3 महिन्याला एक परीक्षा व्हायची, त्यानंतर 6 महिने एक परीक्षा व्हायची, आणि त्यानंतर वार्षिक एक परीक्षा. असंच व्हायच्या का आपल्या परीक्षा? हो. बरोबर आहे, जुन्या हो. जुन्या पद्धती, जुन्या काळातील परीक्षा. परंतु आता बघा, विद्यार्थ्यांना आठवड्याला पेपर घेतले जात आहेत. म्हणजे त्यांचे वेगवेगळे जे क्लासेस असतील, क्लासेसमध्ये काय केलं जातं, आठवड्याला पेपर घेतले जातात, बरोबर आहे. म्हणजे सारखं सारखं. आता सकारात्मक ताण जर सारखं सारखंच येत असेल, बघा, आपण मग 3 महिन्याला ताण घ्यायचो, 6 महिन्याला ताण घ्यायचो, वर्षाला ताण घ्यायचो परीक्षेचा, आलं लक्षात. परंतु आज जर ताण आपण 8-8 दिवसाला घ्यायला लागलो, आता किती पेपरचे, आता समजा 3 विषय आहेत, 3 विषयाचे 3 विषयाचे 3 पेपर, म्हणजे 3 एक्झाम दर आठवड्याला जर होत असतील, तर विद्यार्थ्यावर हा ताण कसा येणार आहे हो? सारखं सारखं येणार आहे का? येणार ना, वारंवार येणार. सारखं सारखं दर आठवड्याला येतो, दर आठवड्याला येतो, बरं का? म्हणजे त्या शरीराला कळतच नाही, म्हणजे नेमका सकारात्मक आहे का नकारात्मक आहे. जर समजा एखादा ताण जर पुनरावृत्ती करत असेल, सारखं सारखं येत असेल, वारंवार जर येत असेल, तर तो सकारात्मक ताण नकारात्मक ताणामध्ये बदलून जातो. आलं का लक्षात? टीप लक्षात आली काय आहे? हो. आपण सकारात्मक ताण पाहिला, नकारात्मक ताण पाहिला, दोन्हीचे दोन्हीचे प्रकार वेगवेगळे. सर तुमचा आवाज तुटतोय अधूनमधून, रेग्युलर येत नाही. नेटवर्क प्रॉब्लेम असेल थोडा. हो नाही, सांगा बरं. सांगते. म्हणजे मला लिंक ती काही समजतच नाही पुढचं.
इकडे येतोय आवाज बरोबर. तुमच्याकडे नेट नसेल, चेक करा सर. नेट बाकीच्या आहे आमच्याकडे, पण बरोबर आवाज. थोडं मोठ्या इतरांना आवाजात बोला म्हणजे. हो सगळ्यांना हा येतोय सर, येतोय सर. इकडे तरी आवाज येत. हा येतोय सर आवाज. इतरांना येतोय, तुम्ही थोडस बघा नेटवर्क वगैरे असेल, प्रॉब्लेम असेल तर. नाही माझ्याकडे वायफायच आहे, मला काही प्रॉब्लेम नाही म्हणून. ठीक आहे, थोडं मोबाईल दुसरीकडे ठेवून बघा वाटलं तर. चालतंय, बघूया काय चालू होता विषय. एखादा जर सकारात्मक ताण वारंवार येत असेल तर त्याचं रूपांतर कशामध्ये होतं? नकारात्मक ताणामध्ये होऊ शकतं. मग बघा, आजकाल लहान वयातील मुलंच लठ्ठ होत आहेत. दिसून येते का हो? लठ्ठपणा येतोय किंवा हो. आणखीन काय प्रकार दिसून येत लहानपणामध्ये, लहान मुलांमध्ये? चष्मा लागून. चष्मा लागणे असेल, आणखीन काय सांगता येईल? लहान वयातच येणारे विकार. लहान लेकरं आहेत आणखीन शाळेमध्ये जाणारे, तर चिडचिडेपणा खूप वाढला आहे. अभ्यासाचा जास्तीचा तणाव हा. वारंवार घेतल्या केस जाणार. पांढरे होणे. काय होणे? केस पांढरे होणे. ठीक आहे, केस पांढरे होणे असेल म्हणजे मुलं चिडचिड चिडचिडपणा, होत आहेत, हट्टीपणा. चंचलता वाढली आहे. हट्टीपणा होणं, अतिसंवेदनशीलता, लवकर प्रतिक्रिया देतात, थोडासाही राग सहन होत नाही. बरोबर आहे, लगेच काहीतरी आपटापट. बरोबर आहे. ही लक्षणं का दिसून येत आहेत? वारंवार येणाऱ्या ताणामुळे, ताणाचं रूपांतर, सकारात्मक ताणाचं नकारात्मक ताणात रूपांतर झाल्यामुळे. राईट, बरोबर. अशा स्वरूपामध्ये नकारात्मक लक्षणं सुद्धा नकारात्मक दिसून येतात. ठीक आहे, पुढची ताण बघूयात राहिलेली. अतिरिक्त ताण तिसरा आणि चौथा आहे अपुरा ताण. अतिरिक्त ताण म्हणजे काय? हायपरट्रेस, जास्तीचा ताण. अतिरिक्त ताण म्हणजेच बघा, जेव्हा एखादी मागणी एखाद्या व्यक्तीच्या क्षमतेपेक्षा जास्त असते तेव्हा त्याला काय म्हणायचं आहे? अतिरिक्त ताण असं म्हणायचं. जेव्हा एखादी मागणी एखाद्या व्यक्तीच्या क्षमतेपेक्षा जास्त असेल तर तिला काय म्हणायचं आहे? अतिरिक्त ताण असं म्हणायचं आहे. म्हणजेच इथं उदाहरण काय देता येईल हो अतिरिक्त ताणामध्ये? आता समजा कर्मचारी आहेत किंवा एखादं कार्यालय आहे, बरोबर आहे, आणि त्या कार्यालयामध्ये कर्मचारी एकूण 6 कर्मचारी लागणार आहेत, पण इथं कर्मचारीच उपलब्ध आहेत 2, तर ताण अतिरिक्त येईल का हो त्या 2 कर्मचाऱ्यावरती? निश्चितच. हो. आहे अतिरिक्त ताण म्हणजे काम किती लोकांचं आहे? 6 लोकांचं, पण करत किती आहेत? 2 लोक करत आहेत. किंवा जिल्हा परिषदच्या शाळा असतील तर तिथं वर्ग 7वी पर्यंतचे आहेत, बरोबर आहे, आणि शिक्षक मात्र 3च आहेत. मग काम कसं आहे? कामाचं स्वरूप कसं आहे? अतिरिक्त आहे, कामाचं. खूप आहे. मग आणि ताण किती जणांवरती येतोय त्याचा? 2 3. वर्ग 7 आहेत आणि शिक्षक 2च आहेत, तर 7 शिक्षकांचा ताण 2 शिक्षकावरती येतोय. बरोबर आहे. मग हा ताण शक्य होईल 2 शिक्षकांना? नाही. शक्य होणार नाही. मग त्याची लक्षणं काय सांगता येतील? जे काम आहे ते व्यवस्थित होणार नाही किंवा आणि बघा, ते करताना मग चिडचिड होईल, बरोबर आहे, कामात चुका राग होतील. राग होईल, पुढच्या व्यक्तीवरती राग काढला जाईल. बरोबर आहे.
काम हे गुणवत्तापूर्ण होणार नाही. पहिली गोष्ट काम आहे अपूर्ण राहील. काम, बरोबर आहे, छान. काम अपूर्ण राहील किंवा आणखीन काय सांगता येईल? चिडचिडेपणा होईल. इतर चिडचिडेपणा वगैरे संघर्ष होईल. काय? आपसामध्ये संघर्ष होईल. बरोबर आहे. आपसामध्ये संघर्ष झाला आणि त्याच्यातून सुद्धा परत ताण निर्माण होणार आहे. बरोबर आहे. ताणातून ताण निर्माण. त्यासोबत आता बघा काय काय उदाहरणं दिलेली आहेत आपण इथं. स्त्री असेल, आता स्त्रीचं उदाहरण इथं कसं देता येईल हो? तर एखाद्या समजा कुटुंबात काहीतरी 25-30 लोकांचा काहीतरी समारंभ ठेवला आहे खाण्यापिण्याचा, हा. आणि करणाऱ्या व्यक्ती दोनच आहेत, दोनच स्त्रिया आहेत. तर तिच्या हम्म. कपॅसिटीच्या बाहेर आहे जर 25 जणांचं हे, तर म्हणजे तिचे जे नियोजन आहे ते पण ढासळेल, तिच्यावरती खूप जास्त ताण होईल आणि ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे होतं तसं ते काम हा, होणार नाही. बरोबर आहे. म्हणजेच हे कामासंदर्भात झालं. बरोबर आहे. 25 जणांचा स्वयंपाक करायचा आहे पण 2च स्त्रिया आहेत. करू शकणार आहेत का? नाही. म्हणजेच कामाचा ताण, अतिरिक्त कामाचा ताण तिथे येणार आहे. परंतु ज्यावेळेस आपण अतिरिक्त ताणाची पहिल्यांदा जी एक व्याख्या बघितली त्याच्या अगोदर आणखीन एक काय म्हणायचं बघा, अनेक कार्य पार पाडावी लागतात आणि वेगवेगळ्या जिम्मेदाऱ्या निभावाव्या लागतात. बरोबर आहे. तर अगोदरची जी 2 उदाहरणं बघितली आपण, शिक्षकाचे असेल किंवा आणखीन कुठलं उदाहरण बघितलं, कर्मचारी. कर्मचाऱ्याचं उदाहरण, या दोघांचं जे उदाहरण आहे त्याच्यामध्ये काय सांगता येईल, अनेक कार्य पार पाडावी लागणार आहेत. बरोबर आहे. आणि वेगवेगळ्या जिम्मेदाऱ्या सुद्धा पार पाडाव्या लागणार आहेत. बघा आपण इथं स्त्रीचं उदाहरण का घेतलो, आता एक इमेज बघूयात त्याच्यावरून आपल्याला सांगता येईल. अनेक जिम्मेदाऱ्या, दिसते का इमेज ही? हो. बरोबर आहे. किती हात दाखवले? 10 हात दाखवलेत. बरोबर आहे. हम्म. इकडं 5 हात आहेत, इकडं 5 आहेत. बरोबर आहे. आणि लेकराला दूध पाजवते, म्हणजे लेकराचा सांभाळ करण्याचं कार्य ती काय करते? कार्य करते. आणि जगामध्ये जर सगळ्यात अवघड काम काय असेल तर काय सांगता येईल हो? संगोपन म्हणजे मुलाला गृहिणीचं वाढवणं. काम. लेकरांना सांभाळणे, लेकरांचं संगोपन करणे. बघा लहान लेकरू जे आहे, लहान बाळ आहे, ती स्त्री सांभाळू शकते. पुरुषाकडे थोडा वेळ देऊन बघा कसं करतात लगेच. बरोबर आहे. किंवा रात्रीच्या वेळी देणारा त्रास असेल, लेकराकडून होणारा असेल, म्हणजेच लहान मुलाला एक स्त्री चांगल्या हो हो बघते. बरोबर आहे. द्या बरं. बघा आता सगळ्यात महत्वाचं तर काम ती करतच आहे, बाळाला सांभाळत आहे. पण त्याचसोबत तिच्या पुढे कॉम्प्युटर पण ठेवलेला आहे, एक लॅपटॉप ठेवलेला आहे. म्हणजेच ती काय करते हो? लॅपटॉपवर पण काम करते. लॅपटॉपवर काम करते. म्हणजेच असं उदाहरण त्याच्यात थोडक्यात काय सांगता येईल, तिला नोकरी नोकरी आहे. करते. हम्म. एखादी तिला नोकरी आहे, ती शिक्षिका असेल किंवा नर्स असेल कुठे, किंवा आणखीन कुठं काम करत असेल किंवा कंपनीमध्ये काम करत असेल. म्हणजेच बाळाला सांभाळत सांभाळत ती काय करते? नोकरी सुद्धा जॉब करते. करते. बरोबर आहे. जॉब करत आहे. त्याचसोबत खाली एक बकेट ठेवलेला आहे. बरोबर आहे. त्याचं काय कारण असेल हो बकेटाचं? त्या घरची कामे करते. घरातील कामं, स्वच्छता असेल, घरची साफसफाई असेल किंवा धुणं धुणं असेल, भांडी धुणं असेल, या गोष्टी असतील. त्याचसोबत बघा एका हातात पिशवी दाखवलेली आहे, म्हणजेच काय आहे? भाजीपाला वगैरे जाऊन घेऊन येते. बरोबर आहे. छान. बाजारला ती जाते, मार्केटला जाते, भाजीपाला घेऊन येते. आज किती भाज्या संपल्यात, उद्या कोणत्या लागणार आहेत, आज किराणा संपलेला आहे, काय काय लागणार आहे, ते सगळं कोण मॅनेज करते? सगळं घरातलं स्त्री. बरोबर आहे. त्याचसोबत एका हातामध्ये पॅन आहे बघा, याचा अर्थ काय आहे? स्वयंपाक करते.
स्वयंपाक करते, बरोबर आहे. किराणा पण तीच आणते जाऊन, स्वयंपाक पण करते, बाळाला पण सांभाळते, जॉब पण करते. आणि बघा, जॉब करणं आणि घर कामं करणं या दोन्हीमध्ये खूप हे आहे बघा. हं? जर जॉब करायला जायचं असेल तर घरातील कामं कसं उरकावं लागेल हो? फास्ट पटपट मध्ये उरकावी लागते. कमी वेळेत वेळेचे नियोजन करून सगळं बघावं लागेल. अगदी कमी वेळेमध्ये सगळी कामं करून, बरोबर आहे. स्वयंपाक न करता ती जाते हो का हो जॉब करण्यासाठी? नाही नाही नाही. म्हणजे घरातली कामं न करता जाते का? नाही. घरातली सर्व कामं करून ती जॉबसाठी जाते, बरोबर आहे. त्यासोबत एका हातामध्ये बॅट वगैरे दाखवलेला आहे, फुटबॉल दाखवलेला आहे, बॅडमिंटन दाखवलेला आहे. त्याचं काय कारण सांगता येईल हो? स्वतःसाठी वेळ खेळण्यासाठी. काही छंद वगैरे असतील, हा. बरोबर आहे. किंवा लहान लेकरासोबत खेळणं असेल. आणि एका हातामध्ये बघा, सगळ्यात महत्वाचं जे आहे तो मोबाईल दाखवलेला आहे बघा. आता लक्षात. सर या महिलेची फार क्षमता आहे हो. सर्वच महिलांना या पातळीवरती काम करावंच लागतंय सर. उगा जॉब काही सांगू करणारे नका. असो किंवा हाऊसवाईफ उगा असेल. उगा सांगू नका. आजकाल पुरुष बरोबरीत कामं करतात हे लक्षात ठेवा. तुरळक हा. उदाहरणं आहेत सर, खूप अपवादक उदाहरणं आहेत अशी. बघा, तर आहेत सध्या मेजॉरिटी पण अजून तसं. अशा स्त्रिया आहेत. मेजॉरिटी अजून जवळपास 70% स्त्रिया ह्याच रूपात आहेत. मी सुद्धा असते सर सध्या. सेम हा. सेम. म्हणजेच बघा, मल्टी टास्किंग करताय, बरोबर आहे. टास्क किती आहे तुझ्या समोर? अनेक टास्क आहेत, बरोबर आहे. म्हणजेच वेगवेगळी कामं करणं. आणि बघा, बरेच स्त्रियामध्ये थायरॉइडचं प्रमाण जास्त दिसून येतं बघा. दिसून येतं का? हो. हो सर. तर थायरॉइड होण्यामागचं आणखीन एक कारण सांगण्यात आलेलं आहे की जी लोक मल्टीटास्किंग काम करतात अशा लोकांना थायरॉइडचा धोका जास्त असतो किंवा लवकर होऊ शकतो. म्हणजेच स्त्री ही मल्टीटास्किंगचं काम करते का? करते ना. हो. करते बरोबर आहे. म्हणजेच जिम्मेदाऱ्या किती आहेत? अनेक आहेत. सगळ्या जिम्मेदाऱ्या तिला काय करायच्या आहे? सांभाळायच्या आहे, बरोबर आहे. म्हणजेच बघा, हा कसल्या प्रकारचा ताण आहे हो? अतिरिक्त ताण, वेगवेगळा ताण. अतिरिक्त ताण आहे. हा कसा ताण आहे? तर अतिरिक्त स्वरूपातील ताण. त्यालाच म्हणायचं आहे हायपरट्रेस, बरोबर आहे. आता हा झाला हायपरट्रेस. आता पुढे बघूयात. हायपरट्रेस समजला का? हो. हा. हो सर. अपुरा ताण. ताण हा हायपर पण असू शकतो आणि हायपो पण असू शकतो, अतिरिक्त पण असू शकतो, कमी पण असू शकतो. मग हायपोट्रेस मध्ये काय सांगता येईल हो आपल्याला? अपुरा ताण कशाला म्हणता येईल? काम कमी असणे. ताण कमी असणे. हम्म. का ताण कमी असणे? व्यक्तीच्या नाही क्षमतेपेक्षा काम कमी करणं किंवा काम त्या पद्धतीनं क्षमते एवढं काम केलं जात नाही. कामाचा लोड कमी असणे त्या व्यक्तीमध्ये. कामाचा लोड कमी असेल किंवा बघा, हायपरट्रेस मध्ये कसं म्हणलं आपण, क्षमता काहीच कमी काम न आहे. करणारा पण हे अपुरा ताण येऊ शकतो. बरोबर आहे. ते उदाहरण घ्यायचं आपल्याला. ते उदाहरण पुढे घ्यायचं आपल्याला. बघा, हायपरट्रेस मध्ये काय आहे? जिम्मेदाऱ्या अनेक आहे पण क्षमता कमी आहे. कमी. हायपरट्रेस मध्ये कसं आहे? जिम्मेदाऱ्या कमी आहेत पण क्षमता जास्त आहे. म्हणजे असं उदाहरण काय सांगता येईल? इंजिनियर लेक्चरर एवढे पेमेंट घेतात सर, एवढी त्यांची क्षमता असते, पण एखादं दुसरंच लेक्चर त्यांना असतं, त्यांना पेमेंट स्केल ह्याच्या मानाने
त्यांना जे कार्य दिलं जातं ते खूप कमी आहे. 1-2 लेक्चर घेतात आणि दिवसभर निवांत. बरं ठीक आहे. बरं सॉरी, कर्मचारी कुणी सिनियर लेक्चरर असेल तर राग मानू नका. उदाहरण घेता येतो खरंच आपण. आहेत. हा बघा, खरंच आहे ना. हायपरट्रेस मध्ये उदाहरण कर्मचाऱ्याचं दिलं. तिथं कसं होतं, काम म्हणजे 7 वर्ग 2 शिक्षकांना सांभाळायचे होते. परंतु काही ठिकाणी किंवा काही कंपन्यांमध्ये किंवा काही कार्यालयामध्ये असं असतं की काम खूप कमी स्वरूपामध्ये असतं आणि हे जे काम आहे ते दिवसाच्या 1-2 तासामध्ये होऊन जातं. आलं लक्षात? दिवसाच्या 1-2 तासामध्ये होऊन जातं. मग उरलेला जो वेळ आहे, बरोबर आहे, तो वेळ कसा घालवायचा? किंवा त्या काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला सुद्धा एक प्रकारचा ताण येतो. जो अतिरिक्त वेळ आहे तो कसा घालवायचा? आलं का लक्षात? एक काम दिवसभर पुरवणं हे खूप कठीण काम आहे. हा, काम 2 तासातच संपत आहे, पण वेळ भरपूर आहे, 8 तासाचा वेळ आहे. किंवा बघा, आणखीन एक काय सांगता येईल, उच्च शिक्षित व्यक्ती आहे बघा, आणि त्या व्यक्तीला छोटीशी नोकरी आहे. आपण बरेच वेळेस वाचतो बघा, शिपायाची जरी भरती निघाली तरी तिथं D.Ed केलेले लोक फॉर्म भरतात, इंजिनिअरिंग वाले फॉर्म भरतात, ऍडव्होकेट असलेले फॉर्म भरतात, म्हणजेच बऱ्याच क्षेत्रातील लोक फॉर्म भरतात. पण ज्यावेळी ते नोकरीला लागतात आणि तेथील कामाचं स्वरूप कसं असणार आहे हो, यांच्या डिग्रीशी निगडीत असणार आहे किंवा यांची जी डिग्री आहे, यांची जी पात्रता आहे, क्षमता. यांच्या पात्रतेसारखा असणार आहे का यांच्या पात्रतेपेक्षा कमी असणार आहे? पात्रतेपेक्षा पात्रतेपेक्षा कमी. कमी. पात्रतेपेक्षा कमी. बरोबर आहे. यांची पात्रता कशी आहे? जास्त आहे. उच्च आहे. काम जास्त करू शकतात हे, आणि जमीनदारा जास्त सांभाळू शकतात, पण यांना नोकरी तशा स्वरूपातली मिळालेली आहे. मग अशी जर नोकरी एखाद्याला असेल तर तो व्यक्ती हायपोर्ट रेस मध्ये जाईल का हो? जाईल. नक्की नक्कीच. नक्कीच. सारखंच विचार करेल की माझं शिक्षण काय झालंय बाबा, मी काम काय करतो, माझी पात्रता काय आहे, मला काम काय करावे लागेल, असं सारखंच त्याच्यामध्ये काय होणार आहे, त्याच्या मनामध्ये गोळत राहणार आहे ते विचार. बरोबर आहे? असं एक उदाहरण असेल. किंवा आणखीन काय उदाहरण देता येईल? निवृत्ती. तर हं. हा, रिटायर्ड नाही, व्यक्ती आपण जे नाही आपण आता जे उदाहरण घेतलं होतं हं, की महिलांना मल्टीटास्किंग काम आहे, हं, त्यामध्ये आता महिलांचंच एक उदाहरण पुन्हा घेता येऊ शकतं की ज्यांचं नुकतंच लग्न झालं, दोघंच नवरा बायको शहरात राहायला गेले, नवरा हं. दिवसभर कामाला गेला, मल्टीटास्किंग, आणि या महिलेला घरातले 2 घंटे काम संपलं की पुन्हा काहीच उद्योग नसतो, तर ती छान. परेशान होती घरी. बघ, दिवसभराचं काम हिनं काय करते, 1-2-3 तासामध्ये संपून टाक, बरोबर आहे. आणि डब्बा बनवण्यासाठी सकाळी लवकर उठावं लागतं, लवकर उठून डबा वगैरे बनवून दिला. आणि शहरी भागामध्ये घरं कशी असतात, छोटी असतात, अंगण वगैरे नसतं किंवा 5-6 खोल्या नसतात, बरोबर आहे. 5-6 खोल्या झाडायच्या म्हणल्या की जास्त वेळ लागतो, अंगण झाडायचं म्हणलं की जास्त वेळ लागतो. पण जर घरच छोटा असेल, 2 खोल्याचा असेल, 2 रूमचा असेल, तर तिथं साफसफाई करण्यासाठी वेळ जास्त लागणार नाही किंवा झाडझूड करण्यासाठी वेळ जास्त लागणार नाही. आणि स्वयंपाक हा 5-6 जणांचा बनवावा लागत नाही, 1-2 व्यक्तीचाच, नवऱ्याचा आणि बायकोचा, दोघांचाच बनवायचा असेल तर या सगळं म्यूट करायची कोण आहे? हा, या सगळ्या गोष्टी लक्षात घेता वेळ किती कमी लागणार आहे ना, 1 ते 2-3 तासामध्ये होऊन जाणार आहे सगळं. परंतु आणि इतर वेळ किती उरणार आहे? भरपूर. मग या उरलेल्या वेळामध्ये काय करावं, हा जो ताण येणार आहे, बरोबर, त्याला काय म्हणायचं आहे? अपुरा ताण. परत आलं. खूप आणखीन काय सांगता येईल का हो उदाहरण याच्यामध्ये? माझंच सर उदाहरण आहे.
मी वर्किंग म्हणजे मी डॉक्टर होते आहे म्हणजे प्रॅक्टिस करत होते इथं येण्यापूर्वी आणि मला मुलाच्या शिक्षणासाठी इथं यावं लागलं. मग माझं 10 ते 8 असं वर्किंग टाइम असायचं, ओपीडी टायमिंग असायचं आणि इथं आल्यानंतर मला तो वेळ कसा मी घालवावा ह्याची मला चिंता राहायची की बाबा मुलं गेल्यानंतर माझं काम तर आवरते, मी दिवसभर पेशंट आणि माणसांच्या गर्दीत असायचे आणि आता मी इथे एकटीच, तर तो ताण येणं हा सुद्धा मला सर अपुरा ताणच मध्येच उदाहरण होतं. मग त्यासाठी मी अपुरा योगाचा स्टडी सुरू केला. छान आहे, छान छान. बघा ते म्हणजे योगाची स्टडी सुरू केलात म्हणजे अपुऱ्या ताणाचं तुम्ही काय केलात, व्यवस्थापन केलात. व्यवस्थापन केलं. म्हणजे वेळेचा सदुपयोग म्हणायचं. असंच त्या व्यक्तीला काय होतं, असंच होतं की जास्त वेळ मोबाईल किती वेळ बघू शकणार आहे व्यक्ती ती. बघा मोबाईल बघून वेळ घालवणे किंवा सिरियल्स बघून वेळ घालवणे टीव्ही वरती, बरोबर आहे. असा वेळ किती वेळ घालवू शकणार आहे, जास्त वेळ घालवता येईल. नाही 1-2 तास. हा किंवा शेजाऱ्याशी गप्पा मारणे म्हणा, असा वेळ पण किती घालवता येईल. आणि शहरामध्ये गप्पा मारण्यासारखे शेजारी सुद्धा नसतात, जस त्याच्याकडे कमी असतो, नाही जस तिचे असले तर त्यांच्याकडे वेळ कमी असतो. कामामध्ये केलेले असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जिथं शहरामध्ये जिव्हाळा आहे तिथं तो एवढा दिसून येत नाही. म्हणजेच फावल्या वेळेमध्ये काय करावं ही जी चिंता वाटणारी आहे ती म्हणजेच अपुरा ताण आहे, बरोबर आहे. तसेच आणखीन एक उदाहरण आपण काय पाहिलं, सेवानिवृत्ती, बरोबर आहे का. आता हो सर. सेवानिवृत्तीमध्ये काय होतं की त्या व्यक्ती आहे, बरोबर आहे, की एखाद्या कार्यालयामध्ये काम करत असेल, हॉस्पिटलमध्ये काम करत असेल, आता तुम्ही उदाहरण दिल्याप्रमाणे, बरोबर आहे. 5 वाजेपर्यंत ते काम करत असतील म्हणजे सेवानिवृत्त झाले. दिवसाचा शेड्यूल त्यांचा ठरलेला असायचा, कामामध्ये वेळ जायचा. पण सेवानिवृत्ती झाल्यानंतर थोडं कामच नाही शिल्लक, भरपूर वेळ उरायला लागलाय आणि त्या उरलेल्या वेळामध्ये काय करावं असं सुद्धा त्यांना जाणवतं, बरोबर आहे. हो सर. ठीक आहे, पुढे बघूया मग. हा झाला आपला अपुरा ताण. आता हॅन्स सेलेने जे सांगितलेले आहे ते एकूण प्रकार 4 कोणकोणते, सकारात्मक ताण, नकारात्मक नकारात्मक ताण, ताण, अतिरिक्त ताण आणि ताण अपुरा ताण. आणि अपुरा ताण हे आहेत हॅन्स सेले म्हणजे एक मानसशास्त्रज्ञांनी सांगितलेले 4 प्रकार आहेत. ज्यावेळी तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येईल अशा मोठ्या स्वरूपामध्ये किंवा 8 मार्काला प्रश्न असेल, 15 मार्काला प्रश्न असेल, त्याच्यामध्ये मात्र तुम्हाला सविस्तर द्यावं लागतं. तर कमीत कमी 3 पेजेस भरावे लागतात. तसेच पुढे बघूयात इतर ताणतणाव. तर इतर ताणतणावामध्ये सद्यस्थितीतील ताण आणि शेष ताण हे 2 प्रकार बघूया. आता बघा सद्यस्थितीतील ताण म्हणजे काय सांगता येईल. आता आपण अनुभवत असलेली अचानक स्थिती सर तुम्ही लेक्चर आता घेताय आणि अचानक आम्हाला कुणालाही काहीतरी क्वेश्चन विचारताय, तर त्यावेळी येणारा ताण पण सद्यस्थितीतलाच असेल ना. बरोबर आहे, छान, बरोबर आहे. तो पण सद्यस्थितीतील ताण आहे. ताण आहे किंवा लेक्चर घेणं, 1 तासभर लेक्चर घेणं हा सुद्धा काय आहे, सद्यस्थितीतील ताण आहे, बरोबर आहे का. हो सर. त्यासोबत हो बरोबर. हा सभेमध्ये भाषण करणं असेल तो सुद्धा सद्यस्थितीतील ताण आहे. आणखीन काय सांगता येईल, परीक्षा देतोय आपण पण परीक्षेची वेळ संपत येत आहे आणि लिहायचं भरपूर राहिलेलं आहे, प्रश्न बरेच राहिलेले आहेत, 2-3 प्रश्नच लिहिलेले आहेत आपण. अशा वेळी सुद्धा काय होतं, ताण येतो. सद्यस्थितीतील ताण येतो. सद्यस्थितीतील ताण आहे. तसेच स्टेडियमवरती खेळणारा खेळाडू आहे, बरोबर आहे. स्टेडियमवरती काय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे आणि ओव्हर संपलेले आहेत, संपत आलेले आहेत.
आणि रन जास्त काढायचे आहेत. अशा वेळी कशा प्रकारचा ताण येणार आहे? सद्यस्थितीतील ताण. सद्यस्थितीतील ताण तिथं येणार आहे. बरोबर आहे. आणखीन काय उदाहरण देता येईल सद्यस्थितीतलं? इन्स्टंट कुठलीही घटना घडली तर त्या घटनेच्या परिणामावर येणार ताण. जोरदार दोन पाऊस चालू असताना सर विजा वगैरे चमकत असतील आणि आपण रस्त्याने जात असेल तर आपल्याला त्या विजांचा पण म्हणजे ताण येतो किंवा त्या जोरात सुटणाऱ्या वाऱ्याचा पण ताण येतो. बरोबर आहे. आपण तो पण कुठंतरी सध्या बाहेर तिथेच. हा झाडाखाली थांबलोय, कधी एकदा घरी जावं वाटतं. हो, तो पण सध्या तिथेच ताणमध्येच येईल. बरेच वेळा वाटतं की ऐकलेलं असतं की झाडाखाली थांबल्यास विजा जास्त पडतात, असं ऐकलेलं असतं. त्याच्यामुळे मनामध्ये एक प्रकारचा ताण निर्माण होतो. घरी कधी जाता येईल आपल्याला लवकर? आणखीन काय सांगता येईल? मुलांना शाळेतून नेहमीच्या वेळेपेक्षा जर यायला उशीर झाला तर त्या वेळेत येणारा ताण. ठीक आहे. जेवताना भाजीत मीठ जास्त झालं. ठीक आहे. आपल्याला बघा. अर्जंट बाहेर जायचं आहे आणि घरी पाहुणे आलेले आहेत. बरोबर आहे. हा सुद्धा सद्यस्थितीतील ताण आहे. बघा, जेवणात भाजीत मीठ होणं हा ताण जरा वेगळा आहे. तो आपल्याला पुढे येणार आहे. अच्छा अच्छा, बरोबर. आणखीन आपले कोण सांगितले ते? रामचंद्र सर, तुम्ही काहीतरी सांगितलं सुरुवातीला. हा सर, एखादी घटना इन्स्टंट घडली तर त्यामुळे निर्माण लगेच ताण येणार, तो सद्यस्थितीतील ताण होईल. तो सुद्धा थोडा वेगळ्या स्वरूपाचा आहे, ते पण पुढे बघूया आपण. ठीक. सर, दूध तापायला ठेवल्यानंतर अचानक वरती जाईल का, वरती दूध येईल का, हा सुद्धा सद्यस्थितीतील ताणच असू शकतो ना सर? हा सद्यस्थितीतील ताण होतो. कधी होतो बघा, आपण एखादी आवडती सिरियल पाहतोय, बरोबर आहे, आणि अशाच वेळी आपण काय केले, दूध तापायला ठेवले आणि दूध काय लवकर तापत नाही, वरती येत नाही. गॅसच्या मंद आपण करून ठेवलेला आहे, परंतु लवकर दूध तापावं. आता हे मात्र उदाहरण सद्यस्थितीतील ताणाचं आहे. छान. आणखीन एक कुणीतरी दिलं होतं बघा, पाहुणे आलेले आहेत घरी आपल्या आणि आपल्याला लवकर कुठंतरी जायचं आहे. हा सुद्धा सद्यस्थितीतील ताण आहे. बरोबर आहे. बघा, सद्यस्थितीतील ताण पाहताना आपल्याला एक गोष्ट तिथं लक्षात घ्यायची आहे. बघा काय म्हणलेलं आहे, सद्यस्थितीतील ताण पाहताना हा जो ताण आहे, सद्यस्थितीतील जो ताण आहे, तो व्यक्तीला एकाच जागेवर कार्यक्षमपणे थांबण्यास भाग पाडतो. बरोबर आहे का? हो सर, बरोबर आहे. कार्यक्षमपणे थांबण्यास भाग पडतो म्हणजे कसं बघा, क्रिकेटमध्ये जो खेळणारा जो ताण आहे, बरोबर आहे, बॉल कमी आहेत, रन जास्त काढायचे आहेत, पण तिथं कार्यक्षमपणे तिथं का करायचं, त्या व्यक्तीला थांबायचं आहे. बरोबर आहे का? हो सर. आता परीक्षेची वेळ आपली संपत येत आहे, म्हणून पेपर लगेच देऊन बाहेर यायचे का आपल्याला? नाही. पेपरची वेळ आपली क्षमता येत वाढवायची. आहे, पण आपण तिथंच ती संपवतोय का? नाही. पण इथं सुद्धा आपल्याला त्या व्यक्तीला कसं आहे, कार्यक्षमपणे तिथं थांबायचं आहे. पळून जायचं का तिथून? नाही. आपली पूर्ण क्षमतेचा वापर करायचा आहे. आपल्या जास्तीत जास्त क्षमतेचा वापर करायचा आहे पूर्ण करण्यासाठी. त्याचा वापर करायचा इथं. आलं लक्षात? भाषण देताना सुद्धा आपल्याला ज्यावेळेस भाषण देताना तिथं आपण जो थांबतोय, तो जो ताण येणार आहे, तिथं पण आपल्याला थांबायचं आहे. बघा, एखादी नवीन व्यक्ती आहे आणि त्याला भाषण द्यायला लावलोय आपण, ती उठते, एक दोन शब्द, एक दोन वाक्य बोलते आणि माझं भाषण इथं संपलं म्हणते. परंतु त्या व्यक्तीला भरपूर बोलायचं होतं, परंतु ती बोलू शकली का व्यक्ती? ती नाही. काय झालं, 2 ओळीच बोलून ती व्यक्ती काय केली,
खाली बसली. म्हणजेच त्या स्थितीमध्ये कार्यक्षमपणे ती व्यक्ती तिथं थांबली का? नाही. नाही. म्हणजेच कार्य सफल झालं का त्या ठिकाणी? नाही. नाही झालं. बरोबर आहे. म्हणजेच सद्यस्थितीतील स्थानाला तिथं काय करता आलं पाहिजे, आपल्याला हँडल करता आलं पाहिजे. बरोबर आहे. घरी पाहुणे आलेले आहेत आणि आपल्याला लवकर जायचं आहे, म्हणून पाहुण्याला सोडून जायला येतं का लगेच? नाही. नाही. तर त्यांचं काहीतरी आपण करावं लागेल. बरोबर आहे. मग काय आपण करता गेलो? आपण काहीतरी कमी वेळेत हे ऑर्डर करू शकतो फूड घरीच काहीतरी, किंवा पटकन होणारी अशी काहीतरी रेसिपी करू शकतो कमी वेळेतली, किंवा मदतीला कुणाला तरी अजून बोलवू शकतो आपण. मदतीला बोलू शकतो किंवा त्यांना बोलत बसण्यासाठी पण कोणीतरी लागतं. बरोबर आहे. आणि तिथं आपले ते- कोणतर घरातील व्यक्ती असतील किंवा शेजाऱ्याला सुद्धा बोलवून घेऊ शकतो आपण. बरोबर आहे. असं बरेच वेळेस पाहुणे होतं. बरोबर आहे. पाहुणे कोणत्या उद्देशासाठी आलेत आणि तो उद्देश पूर्ण करण्यासाठी आपल्याला काय काय करता येईल त्या दृष्टीने आपण नियोजन करतो आणि कमीत कमी वेळेत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. खरंय, खरंय. बरोबर आहे. म्हणजेच हे झालं तिथलं व्यवस्थापन. किंवा कार्यक्षमपणे तिथं थांबावं लागत असल्यामुळं त्या व्यक्तीची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. बरोबर आहे का? हो. हो सर, बरोबर आहे. परीक्षेमध्ये थांबणं, भाषण करताना थांबणं, स्टेडियमवर थांबणं, अशा वेळी कार्यक्षमपणे तिथं थांबणं म्हणजेच कार्यक्षमता तिथं वाढते. त्या व्यक्तीची कार्यक्षमता सद्यस्थितीत वाढण्यास मदत. तणावावरती मात मिळवणं. सद्यस्थितीतील तणावावरती मात मिळवणं. बरोबर आहे. छान. तर पुढे बघूया शेष तणाव. याला काय म्हणता येईल हो? शेष तणावाला शेष म्हणजे शिल्लक ना? शेष म्हणजे शिल्लक. बरोबर आहे. शिल्लक, उरलेला. ज्या गोष्टीचा ताण आलाय त्या गोष्टीचं समजा कार्य पूर्ण झालंय, संपूर्ण झाले, तरीही काही अंशी आपल्या मनावरती जो ताण राहतो त्याला म्हणता येईल शेष ताण. ठीक आहे. आपण तणावाची परीक्षेत स्थिती येऊन पेपर गेल्यानंतर पेपर लिहिताना आपला पूर्ण झाला नाही लिहून, आपलं एक वेळ उरला नाही, आपलं 15 मार्काचं वगैरे लिहायचं राहिलं, तर आपल्याला तो ताण परीक्षेचा रिझल्ट येईपर्यंत म्हणजे डोक्यात राहणारच, माझं राहिलं बरोबर आहे. लिहायचं. छान छान. तणावाची स्थिती येऊन गेल्यानंतर येणारा जो अनुभव आहे तो पुन्हा पुन्हा आपल्याला, अरे आपण तेव्हा साप पाहिला होता त्यावेळेस आपली कशी परिस्थिती होती, हा अनुभव येणं पुन्हा पुन्हा म्हणजे शेष स्थितीतील तणाव होय. आता हा जो तणाव आहे हा थोडासा वेगळा आहे. तो आपल्याला पुढे येईल, आणखीन पुढे येईल. बघा, आताचं जे उदाहरण होतं ते उदाहरण बरोबर आहे. सगळ्यांनी सांगत जायचं, चुकलंय असं म्हणायचं नाही. प्रत्येक जण काहीतरी सांगायचं. हे पाहुण्यांचं पण सर आपण घेऊ शकतोय, की समजा अचानक पाहुणे आले आणि आपण त्यांचं पाहुणचार जर व्यवस्थित नाही करता ते गेले, तर ते पण मनाला रुखरुख राहते की बाबा मी त्याचा पाहुणचार व्यवस्थित नाही करू शकले, असं नाही व्हायला पाहिजे होतं. बरोबर आहे. छान. बघा, एखादी गोष्ट यात आणखीन एक उदाहरण देता येईल सर. समजा एखादा पेशंट ऑपरेशनला नेला आणि मग ती ऑपरेशनला नेल्यानंतर ती मधल्या जी वेळ असतो ती त्या वेळात काय होतंय काय नाही, हा सुद्धा ताण शेष ताणामध्ये येतो का? हा नाही येणार. हा स्थितीतील ताणामध्ये येईल. तो येईल का बघा बरं. सद्यस्थितीतील ताणात येईल. सद्यस्थितीमध्ये येईल सर. सद्यस्थितीमध्ये. मिशन चालू आहे, आपण बाहेर वाट बघतोय. स्थिती कशी आहे, कार्य कसं आहे, कार्य चालू आहे सध्या. बरोबर आहे. आणि तिथं आपण त्याची वाट बघतोय. एखादं पेशंटच्याच बाबतीत म्हटलं तर सर एक उदाहरण देता येईल. समजा आपण एखादा पेशंट म्हणजे मनुष्य रस्त्यावरती वगैरे पडलेला पाहिलाय आणि आपण त्याला खूप प्रयत्नाने हॉस्पिटल पर्यंत नेले, पण ती डेथ आहे असं डिक्लेअर केलं, तर आपल्याला असं वाटू शकतं की बाबा मी अजून पटकन आणलं असतं तर काही होऊ शकलं असतं का? ठीक आहे.
आणखीन काय सांगता येईल का? एखादी स्पर्धा झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण हारलेलो आहेत, त्याच्यानंतर येणारा ताण. बरोबर आहे. हा. आधी आपली स्पर्धा झाली पण आपण हारलोय. कार्य कसं आहे, संपून गेलेलं आहे, पण त्याचं काय उरलेली आहे, चिंता उरलेली आहे, शेष. आलं का लक्षात? बघा परत एकदा बघूया. शेष तणाव म्हणजे काय नेमकं? तणावाची स्थिती गेल्यावर येणारा, तणावाची स्थिती निघून गेल्यावर येणारा अनुभव म्हणजे शेष तणाव होय. उदाहरणार्थ बघा, हायवेवर होणारी वाहनाची टक्कर झाल्यानंतरची स्थिती. बघा, आपण एखाद्या स्पीड मध्ये जातोय किंवा अचानकच कुणीतरी मध्ये आला आणि थोडक्यात ऍक्सिडेंट होता होता वाचला. तणावाची स्थिती आली, निघून गेली, पण त्याचे विचार नंतर काय होणार आहेत, आपल्या मनामध्ये घुटमळत राहणार आहेत. दडपण राहतच बऱ्याच वेळ. हा, किंवा आपण खूप स्पीड मध्ये गाडी चालवतोय, अचानकच कुत्रा मध्ये आला, बरोबर आहे. त्यानंतर काय होतं, तणावाची स्थिती येऊन गेली. किंवा आणखीन काय सांगता येईल? थोडक्यात घटना घडून गेल्यानंतर येणारा तणाव म्हणजे परीक्षेत पेपर अवघड जाणे. बघा बरोबर आहे का आता हे? बरोबर. करेक्ट एकदम. पेपर आपला संपला, पेपर झाला, पण पेपर अवघड काय, त्यानंतर ताण येणार आहे, तो बराच वेळ चालणार आहे. आणखीन काय सांगता येईल तिथं? सर मग ह्याच्यात सापाचं उदाहरण नाही देता येणार का? कशाचं? सापाचं. आपण पाहिलंय आता थोड्या वेळापूर्वी साप, आणि त्याचं दडपण आपल्याला, तणाव अजूनही आपल्या भीती त्याच्या मनात आहे, आपल्या मनात. तर हा पण ह्याच्यामध्ये येऊ शकतो ना, हा तणाव. ठीक आहे. तर भूकंपाच्या नंतरची स्थिती पण ताण येऊ शकतो ना? बरोबर आहे. रवी सरांची उदाहरणं खूप वेगळी असतात. तर भूकंपाचा अनुभव तुम्ही सगळ्यांनी घेतला किल्लारीमध्ये? घेतलंय. बरोबर आहे, बरोबर आहे. विचारपूर्वक उदाहरणं असतात तुमची, जवळपास विचार करून उदाहरणं दिली जातात. ठीक आहे. विचार करायला लावणारी असतात. हा, आणखीन काय सांगता येईल शेष तणावामध्ये? बघा, आणखीन एक पुढे सांगितलेलं आहे बघा, स्पर्धेमध्ये हारल्यानंतर येणारा तणाव. सांगितलं ते सर. त्याच्या झालं अगोदर होतं सर, काय म्हणलात? हे उदाहरण सांगितलं होतं सर मगाशी एका कविता पाटीलनं. ते सांगितले का? बरं, ठीक आहे, चालते. स्पर्धेमध्ये हारल्यानंतर येणारा तणाव, घटना कशी आहे, घडून गेलेली आहे, सद्यस्थितीतील आहे का? नाही. घटना चालू असताना येणारा ताण सद्यस्थितीतील, परंतु घटना घडून गेल्यानंतर येणारा, म्हणजे घटना चालू आहे आणि रन जास्त काढायचे, हा झाला सद्यस्थितीतील. पण घटना संपली आणि आपण मॅच हारलो, आणि मॅच हारल्यानंतर येणारा ताण म्हणजे हा शेष तणाव आहे. बरोबर आहे. किंवा बघा, एखादे वाईट कृत्य करताना सापडल्यास येणारा ताण. बघा, एखादी व्यक्ती चोरी करते आणि चोरी करताना त्या व्यक्तीला ती व्यक्ती सापडली, असं होतं बरेच वेळेस. किंवा काही जणांच्या आयुष्यामध्ये जस त्याची वेगवेगळी उदाहरणं असतील. बघा, बरीच उदाहरणं जी आहेत ती वाईट आहेत. वाईट कृत्य जे आहेत आपण करताना एखाद्या व्यक्तीला सापडलो तिथं, परंतु ती घटना घडून गेल्यानंतर जो येणारा ताण आहे
मग आपण सापडलो म्हणून ताण येतो का हो व्यक्तीवरती? येईल. येतो ना. बरोबर आहे. एखादा कर्मचारी आहे, भ्रष्टाचारी आहे, पण बरेच दिवस सापडला नाही आणि बरेच दिवसांनी सापडला, तो त्याचा भ्रष्टाचार सापडला, तणाव येईल का त्याच्यावरती? येईल. येणार ना. हो येईल. बरं आहे. आणखीन काय सांगता येईल हो इथं? तर याच्यामध्ये आणखी एक गोष्ट होऊ शकते हं. की भ्रष्टाचार झाला हे कुणीतरी पाहिलं, लक्षात आलं, कार्यवाही हा. सुरू होईपर्यंत जो ताण हा. येतो तोही कठीण ताण आहे. कारण कार्यवाही जर सुरू झाली किंवा शिक्षा मिळून गेली तर मग ताण हलका होतो, पण तोपर्यंत जो येतो तोही खूप कठीण. हं. सर आत्ताचं नीटचं पण उदाहरण देता येईल आपल्याला. नीट एक्झाम झाली पण ते अनफेअर झालं होतं त्यामध्ये. मग त्याच्यामुळे सगळे विद्यार्थी त्या तणावातच होते, शेष तणावातच होते की आता काय होईल, परत होईल किंवा नाही, मिसच्यूज झाल्यामुळे. बरोबर बरोबर आहे. पण काही विद्यार्थी सापडले, दुष्कृत्य करताना सापडले, हा. बरोबर आहे. हो. मग त्या विद्यार्थ्यांचा येणारा ताण कसा आहे? शेष ताण. शेष ताण. शेष ताण आहे. आणखीन काय सांगता येईल? आणि सध्याच सर म्हणजे क्लास जर नेट प्रॉब्लेम असल्यामुळं आपण जर क्लास जॉईन करू शकलो नाही आणि त्यानंतर मग नंतर आपल्याला ताण येतो की आज म्हणजे सरांनी काय शिकवलं की मी क्लास जॉईन करू शकलो नाही, हा पण बरोबर ताण येऊ शकतो. बरोबर आहे. छान छान. हे पण उदाहरण छान आहे, महत्वाचं. क्लास सर झाला आणि हा एखाद्या गर्दीच्या ठिकाणी आपण पडलो, त्याच्यानंतर आपल्याला घरी आल्याच्या नंतर ताण होतो. कोणी बघितलं का तसं? छान आहे. अनुभव आहे का हा? हा. त्याचं दुखणं होणं वेगळी गोष्ट आणि कुणी पाहिलं की काय हे आणखीन अवघड आहे. हं. छान. आम्ही सर हसलो याचा अर्थ एखादा आजचा मुलगा अनुभव असेल. एखादा मुलगा एखादा अभ्यासाला बसलाय असं आई हं. बाबांना दाखवतो, दर्शवतो, पण ऍक्च्युली तो मोबाईल वरती गेम खेळताना पकडला जातो. बरोबर आहे. तर त्या मुलावरती येणारा शेष ताण. मुलावरती येणारा हा शेष ताण आहे. बरोबर आहे. म्हणजेच ही उदाहरणं कशामध्ये आली? वाईट कृत्य करताना सापडलेली उदाहरणं. बघा, आणखीन एक उदाहरण त्याच्यामध्ये देता येते की काही लोक जे असतात ते अनैतिक संबंध ठेवतात दुसरीकडे कुठेतरी, बरोबर आहे. आणि असं अनैतिक संबंध ठेवताना ती व्यक्ती सापडली, तर त्यानंतर जो येणारा ताण आहे तो कशा स्वरूपामध्ये असेल? शेष शेष ताण. ताण. शेष ताण. शेष ताणामध्ये असेल, बरोबर आहे. सर, आपण हा. भाषण करायला समोर उभे राहिलो आणि हं. बोललो आणि बरंच काही विसरलं पण आपल्याला जे बोलायचं ते. पण जेव्हा हं. नंतर आपण खाली येऊन बसतो, तेव्हा आपल्या हं. मनात एक रुखरुख लागून राहते की अरे, बरं. म्हणजे अभिप्राय काय देणार आहेत आता आपण भाषण केलं त्याच्याबद्दल. कोणी छान म्हणेल, कोणी चुकलं म्हणून चर्चा करतील. तर हं. प्रश्नांचा जो डोक्यामध्ये चालू होतो विचारांचं चक्र. तर हे मनामध्ये उदाहरण बरोबर आहे. उदाहरण हे तर पण जशी बरोबर. आता आपण वाईट उदाहरणं बघितली तशी चांगली उदाहरणं पण आहेत. हं. जसं सावित्रीबाईंनी आणि महात्मा फुलेंनी हं. कार्य सुरू केलं पण त्याच्यानंतर त्यांना त्रास झाला, हं. हे येईल का त्याच्यात? ते दीर्घकालीन ताणामध्ये शिक्षणाचं काम सुरू केलं पण रस्त्याने चिखलफेक झाली. हं. चिखलफेक झाली, बरोबर आहे. तर ते कुण्या ताणामध्ये येईल? सकारात्मक ताणामध्ये येईल का? नाही, नकारात्मक. नाही. सकारात्मक ताणात येईल ते. कशामध्ये येईल? सकारात्मक ताणात, माझं मत. बरोबर आहे. आणखीन काय सांगता येईल कुणाला?
पण ते दीर्घकालीन ताणामध्ये येईल कसं? दीर्घकालीन ताण, ठीक आहे, बघूयात आपण पुढे. सकारात्मक ताणामध्येच येईल सर. त्यांना ह्या सगळ्या गोष्टींची माहिती होती, हे आपल्याला हे सहन करावंच लागणार आहे, तरी त्यांनी ते कार्य केलं, हा, आव्हान पेललं. मग हे सकारात्मकच ताण राहणार सर. बरोबर आहे. छान, अगोदरच माहित आहे त्यांना. आणि आता क्रांती ज्या वेळेस घडवायची असते, क्रांती घडवताना आपल्या समोर येणाऱ्या अडचणी, आपल्या समोर येणाऱ्या समस्या. आता छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं, बरोबर आहे. आणि स्वराज्य स्थापन करताना त्यांना अगोदरच माहित होत्या अडचणी, काय काय अडचणी येणार आहेत, बरोबर आहे, काय काय समस्या येणार आहेत, आणि त्याचं व्यवस्थापन कसं करावं लागणार आहे. म्हणजेच दिवस त्या गोष्टी खाली न झोपणं, झोप उडून जाणं, हे सुद्धा सकारात्मक ताणामध्येच येणार आहे, बरोबर आहे. किंवा सावित्रीबाई फुले असतील, ज्योतिबा फुले असतील, किंवा अन्य समाजसुधारक असतील, जे ध्येयवेडे होऊन समाजाच्या कल्याणासाठी जे कार्य करणार आहेत. आता बघा, बऱ्याच त्यावेळेस प्रथा होत्या, ज्या खराब प्रथा होत्या, सती प्रथा असेल, किंवा मुंडन प्रथा असेल, किंवा अशा वेगवेगळ्या बालविवाह बालविवाह बालविवाहाची प्रथा असेल, अशा प्रथा मोडीस काढताना ते जे समाजसुधारक होते, त्यावेळी त्यांना माहित असेल, बरोबर आहे. ज्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष केला, बरोबर आहे, तिथं पाण्याला सुद्धा, दलितांना पाण्याला सुद्धा स्पर्श करू देत नव्हते, परंतु चवदार तळ्यामध्ये उतरले बाबासाहेब, बरोबर आहे, त्या पाण्याला स्पर्श केला. याची जी नंतर येणाऱ्या ज्या अडचणी आहेत, नंतर येणाऱ्या ज्या समस्या आहेत, त्या त्यांना माहित असतील का? हो, माहिती हो, होत्या ना. माहिती हो, म्हणजे माहिती समस्या होत्या हो त्यांना, माहिती संदर्भाचा अंदाज होता. असणारच सर. माहिती होत्या त्यांना. हो, हा, बघा, सकारात्मक ताण हा का करतो? व्यक्तीला प्रेरित करणारा ताण आहे, बरोबर आहे का? पाहिलंय आपण, बघा, हो, सकारात्मक ताण हा हो व्यक्तीला प्रेरित करणारा प्रेरित असतो. करतो. आणि आणि बऱ्याच उच्च लोकांनी सकारात्मक ताणालाच काय म्हणलेलं आहे? पॉझिटिव्ह ताण. आणि त्यांच्या यशाचं श्रेय कशाला दिलंय त्यांनी? सकारात्मक सकारात्मक ताणाला. ताण. दिलेला आहे, बरोबर आहे. आता बघा, आपला पेपरच आहे ताणतणाव व्यवस्थापन, योगाधारित ताणतणाव व्यवस्थापन. आपले बरेच तास हे ताणतणावामध्ये, ताणतणाव म्हणजे काय पाहण्यामध्ये जाणार आहे. सर, मग यात सकारात्मक ताणामध्ये कोविडचं पण उदाहरण देता येईल ना आपल्याला? कोविडच्या वेळेस जसं डॉक्टर, नर्सेस किंवा सुरक्षा रक्षक, पोलीस यांना सगळं माहिती होतं की पुढे हे असं होणार आहे, आपण म्हणजे घरी वेळ देऊ शकणार नाहीत, किंवा मग आपल्याला पण कोविड होऊ शकतो. तर त्यावेळेस त्यांना जो येणारा ताण आहे तो सकारात्मक ताणामध्ये येऊ शकतो ना, कारण त्यांना माहिती होतं ना की असं असं होणार आहे. आपल्याला पण कोविड होऊ शकतो. हा, आता डॉक्टर्स असतील, त्यावेळेसचे डॉक्टर. सर, आम्हाला होतात, म्हणजे आता सध्या परिस्थिती म्हणजे माझी स्वतःची सांगते. आम्ही दोघं हजबंड वाईफ डॉक्टर, आणि ग्रामीण भागात आमचं हॉस्पिटल आहे. आम्हाला म्हणजे हे माहिती होतं की आम्ही इतर हाय रिस्क मध्ये आहोत. मग आमची दोन्ही मुलं आम्ही त्यांच्या आजी आजोबांकडे ठेवली होती दुसऱ्या गावी, की बाबा आम्ही तर रिस्क मध्ये आहोत, आमच्यामुळं मुलाला नको. मग आणि चेन ब्रेक व्हावी, जरी आम्ही असलो तरी आम्ही आयसोलेटेड राहावं. मग आम्ही ताणामध्ये होतो, पण आम्ही आव्हान पेललं. हा, म्हणूनच हा आणि सकारात्मक. हा, मग आम्ही हे सकारात्मक ताणामध्ये होतो, पण जे लोक होती ते नकारात्मक ताणामध्ये होते त्या काळात. पेशंट, बाकीचे लोक आणि डॉक्टर्स, म्हणजे फ्रंट जे आहे, आघाडी आहे आमची हेल्थ वर्करची, ते आम्ही सकारात्मक ताणामध्ये होतो. बरोबर आहे. हा, सकारात्मक ताणामध्ये टिकून असल्यामुळे आपण मुलाबाळांना, बघा, मुलं-बाळांना दूर ठेवणं गरजेचं होतं तिथं, बरोबर आहे का? कारण त्यांचं संरक्षण व्हावं आणि त्या स्थितीमध्ये टिकून राहणं. आणि लक्ष काय होतं तिथं? मुख्य लक्ष जगण्याचं लक्ष होतं.
बरोबर आहे का? हो सर. हो हो सर. जगण्यासाठीची ती धडपड होती. मग हे ध्येय प्राप्त करण्यासाठी आलेल्या अडचणी, आपण त्या अडचणींना सामोरे गेलो, म्हणजे तिथं काय म्हणता येईल, सकारात्मकता. बरोबर आहे? ठीक आहे. तर आजचे जे ताणतणाव आहेत ते आपण बघितलेले नाही. आता बाकीचे जे ताणतणाव आहेत, कालावधीनुसार कालावधीनुसार येणारे ताण किंवा किती काळापर्यंत टिकणारे अल्पकालीन ताण असतील किंवा दीर्घकालीन ताण असतील किंवा लगेच येऊन लगेच जाणारे ताण असतील, हे जे ताण आहेत ते आपण उद्याच्या तासामध्ये बघूया. सर, या विषयाचा अभ्यास करण्यासाठी काही नोट्स वगैरे देता आले तर? हा, नोट्स भेटतात तुम्हाला. ज्यावेळेस आपला आता समजा एक मॉड्यूल संपला की त्यावेळेस नोट्स भेटतील. आणखीन काय अडचण वगैरे असेल तर विचारू शकता. सर समजा याच्यावर प्रश्न, आता तुम्ही म्हणजे 3 पेजच्या प्रश्नाचं उत्तर लिहावं लागतं याच्यावर. आता ताणाचे प्रकार समजा सकारात्मक ताण हे जे काही थोडे 2-2 जरी उदाहरण दिले त्याचा अर्थ सकट जरी लिहिलं तरी एखादं पेज भरू शकतो. मग हे 3 पानाचं उत्तर कसं द्यायचं, समजा उदाहरण सकट स्पष्ट करायचं का त्याच्यावर आपल्या हेडी द्यायचं, काय कसं काय करणार? हा ताण जो आहे त्याची व्याख्या, हा. बरोबर, व्याख्या लिहिणं, त्याचं स्पष्टीकरण करणं, त्याची उदाहरणं लिहिणं, आलं लक्षात? किंवा त्याचे परिणाम आणि व्यवस्थापन. सर, प्रश्नपत्रिका कळाली तर उत्तराची म्हणजे आम्हाला अभ्यास करायची दिशा कळेल. प्रश्नपत्रिका भेटतील तुम्हाला, 1-2 दिवसामध्ये भेटतील प्रश्नपत्रिका देणार आहेत सर. सर सप्लिमेंट भेटतात का अँसर शीटला हो, लावायला? भेटतात. आम्हाला सर YTD ला आता नव्हत्या, त्यामुळे मी विचारलं सर, YTD ला दिल्या नाहीत. भेटतात. तर हे मला म्हणजे 3-3 पानांचं उत्तर याचा ताण यायला लागलाय. सगळेच प्रश्न लिहा. आता थोडं स्वरूप तुमचं चेंज झालेलं आहे. आमच्या वेळेस प्रश्न मोठे राहायचे आणि 60 मार्काचा पेपर असायचा. आता कसं आहे, 80 मार्काचा पेपर आहे. त्याच्यामुळे प्रश्नांची संख्या पण जास्त असू शकणार आहे आणि मार्काचं डिस्ट्रीब्युशन पण थोडंसं वेगळं असणार आहे. ते तुम्हाला महाराज सांगतील कसं आहे ते.